फक्त 10 आणि 15 मिनटामध्ये आमच्याकडचं वातावरण पूर्ण चेंज झालं आणि इतकं विचित्र वातावरण झालं की हे असं वाटलं की तुफान येतं की काय. खूप भयंकर हे वातावरण होतं. हाय हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. प्रीतीच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे. मी बाहेर गेले होते आज 5 वाजता मी मच्छी वगैरे घेऊन आले आणि जसे घरात आले तसे हा वादळ वारा सुरू झाला आणि इतका जोरामध्ये हा वारा होता, त्यासोबतही विजा आणि पाऊस तर अक्षरशः 2 मिनिटं सुद्धा थांबले नाही. पावसाला सुरू झाला. इतका जोराचा हा पाऊस होता आणि एकदम असे थेंब सुरुवात झाली आहे. नाही नाही नाही, डॅडी मारीन. चल 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 चल. घरात ये. घरात ये घरात ये घरात ये घरात ये. अजून आमच्याकडे लाईट आलेली नाहीये. पाऊस हा जोरदार चालू आहे आणि विजाचं तर विचारूच नका. विजा किती चमकत आहे. आम्ही राहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये आणि हाल खूप विचित्र झालेला आहे इकडे. सध्या खूप जास्त विजा वगैरे होत आहे. दाखवते मी तुम्हाला. आता लाईट येण्याची काही शक्यता नाही आहे, त्यासाठी आपण टॉर्चमध्येच मच्छी फ्राय करणार आहोत. कारण की जास्त खायचं नाही आहे, जास्त बनवायचंही नाही आहे. लाईट गेलेली आहे, काय बनवायचा उत्साह नाही आहे, परंतु हां थोडंसं भूक आहे. गरमागरम करूया. मी हे मॅग्नेट करून ठेवली होती मच्छी. आता डायरेक्टली मच्छी फ्राय करायला घेते आणि जेवण करून घेऊ. त्यासोबत खायला वरण आहे दुपारचं, तर त्यासाठी जास्त काही स्वयंपाकाची गरज नाही आहे. चला फिश फ्राय करते आता. मी हा टॉर्च लावलेला आहे. टॉर्चमुळे मी अशी दिसतीये. टॉर्च चालू आहे माझा. भांडी वगैरे खूप पडली होती, ते पण घासून घेतली आहे. भांडे वगैरे घासून झाले माझे. आता लाईट आल्याच्या नंतर त्याला व्यवस्थित छान प्रकारे लावते. ओके, पटापट करून घेते. फिश बघा किती सुंदर छान मॅरिनेट करून ठेवली होती मी. यामध्ये मी मसाला लावलेला आहे आणि तो मसाला आमचा हा आहे कंटकीचा मसाला आहे. हा याला चिकनमध्ये, मटणामध्ये, म्हणजे मच्छीमध्ये तुम्ही असं यूज करू शकता. छान मसाला आहे. त्याने कसं ना चव छान लागते. तुम्हाला बाहेरचं वातावरण मी थोडंसं दाखवते की कशा प्रकारे झालंय. विजा एवढे जास्त आहेत, खूप जास्त विजा आहेत. दिसणार तर नाहीये कारण की अंधार खूप जास्त आहे आणि मोबाईलचं जे नेट आहे ते अशा वेळेस म्हणतात बंद करून ठेवायचं, तर नेट देखील आमचं बंद आहे. विजा खूप जास्त आहे. वारं तर सध्या थांबलेलं आहे. तुम्ही बघू शकता झाडं थांबलेली दिसत आहेत, स्थिर आहेत झाडे. पण पाऊस थोडा थेंब चालू आहे आणि विजा चालू आहे. आभाळ भरपूर आलेलं आहे इकडे. आभाळ गेलेलंच नाही आहे. एवढा पाऊस पडून सुद्धा आभाळ गेलेलं नाही आहे. बघा किती विचित्र विजा कडकड चालू आहेत. मला अशा वातावरणामध्ये ना खूप घाबरल्यासारखं होतं. थोडीशी हवा पण चालू झाली आहे. हे वातावरण आमच्याकडे असं 5:30 वाजल्यापासून झालेलं आहे. 5:30 आता 9 वाजत आलेत. 9 साडेनऊ होत आले आतापर्यंत. हां 9:30 होत आलेत. 9 वाजून 20 मिनिटं झालेत. हे वातावरण असंच आहे. तुम्हाला मी एक्झॅक्ट टाईम दाखवते. तर हा माझा मोबाईल बघा, 9 वाजून 20 मिनिटं झालेत 19. तरी पण हा पाऊस थांबायचं नाव घेत नाही आहे. विचित्र वातावरण चालू आहे. अशा प्रकारे माझी मच्छी फ्राय करणं चालू आहे. थोड्याशा तेलामध्ये एक पीस फ्राय करून घेते. जास्त नाही आहे, एवढंच आहे. तर हे बघा फ्रेंड्स, ह्या मसाल्यामध्ये मी अशा प्रकारे मच्छी फ्राय केलेली आहे. बघा किती सुंदर छान दिसते ना. आणि हो, खायला पण खूप जास्त टेस्टी बनलेली आहे, कारण की मी थोडीशी टेस्ट करून बघितलेली आहे. खूप छान झाली आहे. तर चला आता माझी फिश फ्राय झाली आहे. थोडंसं मी खाली देते, थोडंसं मी खाते आणि थोडंसं माझ्या इशिकासाठी ठेवते.
तिच्या डॅडीला मच्छी अजिबात आवडत नाही, ते खात नाहीत. हे फक्त आमच्यासाठी आहे. आणि खास करून म्हटलं तर आज माझी फिश खाण्याची क्रेविंग झाली होती, तर मी फिश आणलेली आहे. आणि याला म्हणतात जलेबी, म्हणजे ह्या फिशचं नाव आहे. ह्या फिशचं नाव जलेबी आहे, याला जलेबी म्हणतात. काटा एकदम थोडासा असतो याच्यामध्ये, पण खायला खूप चविष्ट आणि सुंदर असते. तर फ्रेंड्स, भेटूया पुन्हा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.